श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरोनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक, शूद्र आणि अनामिक. पारसी वचन भाविक, दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात, शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. यात्रेची जाहली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी. हे चिंता उपजली पोटी, मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होत असे. तियेची घेऊनी गाठी, शंकरराव सांगती गोष्टी. करून द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून, विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी, द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन, 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी. तरी उदक घेऊनी करी, संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती, बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थून या स्वामी प्रती, कार्य आपुले करीन. मग एके दिवशी यती, बैसले होते आनंद वृत्ती. शंकरराव दर्शन घेती, भावचित्ती विशेष. बाई स्वामीसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्वकर्मे या लागून, ब्रह्मसंबंध पीडिते. तरी आता कृपा करोनी, मुक्त करावे व्याधीपासोनी. ऐसे ऐकता वरदानी, समर्थ ते ध्वनी उठले. चालले गावाबाहेरी, आले शेख नुराचे दर्ग्यावरी. शंकररावही बरोबरी, त्या स्थळी पातले. यवन स्मशानभूमीत, आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत, निजले छाटी टाकुनी. सेवे करी शंकररावासी, म्हणतो लीला करुणी ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावर, उठली समर्थांची स्वारी. शेख नुराचे दर्ग्यावरी, येऊन पुढे चालले. शंकररावय तया दिवशी, खाना दिधला फकीरासी. आणि शेख नुर दर्ग्यासी, एक कपनी चढविली. मग काही दिवस लोटत, स्वामी राज आज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र, 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हा औषध, तेणे जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामी राज वैद्य, व्याधी फळे आपणाची. स्वामी वचनी धरुनी भाव, औषध घेती शंकरराव. तयासी आला अनुभव, 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटतात याला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी, दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी, आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर, रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराजा आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती. तेचे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांतस्थानी, राहणार नाही कोणी. ऐसे विनंती स्वामी चरणी, कारभार करिता ती. परी पुन्हा आज्ञा झाली, मठ बांधाव्या त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी, दाखविले जगातयानी. सर्वानुमते तेथेची, मठ बांधला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची, अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र, तयाचा ना लागेची पार. परी गंगोदक पवित्र, अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर, तेणे साधिती इह परत्र. जे जाहले स्वामी किंकर, विष्णू शंकर वदितिता. श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथासंमत. सदा परिसोत भाविक भक्त, 9वा अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणामस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.